ये जो विकसित भारत आयुष वर्ल्ड एक्सपो है, ये 3 दिन में होने वाला है। 18, 19, 20th ऑफ फरवरी। यहाँ पे एंट्री फ्री है ताकि जितने से ज्यादा जनरल पब्लिक है आयुष का बेनिफिट ले सके। ये जो यहाँ पे हम करीबन 10 कॉलेजेस है, आयुष के कॉलेजेस, सभी कॉलेजेस पुणे के और हॉस्पिटल्स है, वो इस कार्यक्रम में सहभाग लेंगे। और इस प्रोग्राम का जो मकसद है कि आयुष का जो मेडिसिन है, आयुष का जो दवाई है, वो हर एक छोटे से छोटे आदमी को उसका फायदा उठाए, उसका बेनिफिट ले। मेरे असिस्टेंट हमारे जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के आयुष डायरेक्टोरेट है, वो जरा आपको मराठी में समझाएंगे, हिंदी में समझाएंगे। हाँ, नमस्कार. मी डॉक्टर अनिता कोल्हे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ आयुष पुणे विभाग. तर असिस्टंट डायरेक्टर ऑफ आयुषच्या अंतर्गत पुणे डिव्हिजन मधले 8 कॉलेजेस, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, टिळक, ताराचंद, अष्टांग आणि जुलेखा. तर आता हे 18, 19, 20 तारखेला आपण विकसित महाएक्सपोद्वारे आपण आयुष विभागांतर्गत एक्सपोचं आयोजन करतोय. विकसित भारत महावर्ल्ड एक्सपो आयोजित. यामध्ये आपण 10 कॉलेजेसनी सहभाग घेतलेला आहे. इथे फ्री ऑफ कॉस्ट सगळंच रजिस्ट्रेशन, मेडिसिन, थायरॉइड, कॅन्सर, ओबेसिटी, ऍसिडिटी, कॉमन जे काही आहेत आजार त्याविषयी पूर्ण मार्गदर्शनही केल्या जाईल. त्याविषयी त्यांना मेडिसिनही दिल्या जाईल आणि नंतर 3 दिवसानंतर त्या फॉलोअप साठी जर रुग्ण येऊ इच्छित असेल तर त्यांना त्या कन्सल्टिंग फिजिशियनकडे ते सुद्धा त्यांना मार्गदर्शन केल्या जाईल. त्यामुळे सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या पत्रकार माध्यमातर्फे की आपण या एक्सपोचा जास्तीत जास्त प्रचार करावा आणि जनसामान्यापर्यंत ही माहिती जाऊन जास्तीत जास्त लाभ मिळावा आयुर्वेद चिकित्सेचा. फॉलोअप करताना त्यांना काही चार्जेस काही लागणार नाहीयेत. मिनिमम चार्जेस आहेत ते ऍज पर गव्हर्नमेंट रूल नुसार. ओपीडीला 5 रुपयाचं किंवा 10 रुपये पेपर, त्या संस्थानिकांनी जे काही रेट, पण जास्त कॉस्ट नाहीये. 50 रुपयाच्या आत सगळं 7 दिवसाचं औषध वगैरे मिळून जाईल. शासकीय रुग्णालयाचे दर ऍज पर गव्हर्नमेंट रूल नुसार असतात आणि अनुदान संस्थानुसार त्या संस्थानिकांनी ठरवल्याप्रमाणे, पण जास्त नाही. यामध्ये मग त्याच्यामध्ये कसं ब्लड इन्व्हेस्टिगेशन होईल त्या इन्स्टिट्यूट मध्ये, योगाचे व्यायाम वगैरे शिकवल्या जातील, आसन वगैरे, आणि इतर डाएट असतं, पथ्यापथ्य असतं आणि भरपूर काही. म्हणजे तिथे जोपर्यंत तो पेशंट तिथे कन्सल्ट होणार नाही फिजिशियन सोबत. आता या 3 दिवसात काय काय सांगणार ना. 18, 19, 20 फरवरी पर्यंत लक्ष्मी लाल कर्वे. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू राहिले.